नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे जंगली माणूस. या कथेचा पुढील भाग गाठवा. ईसीसी प्रदेशात एका खेड्यामध्ये दोन भाऊ होते. त्यांचा बाप वारल्यानंतर ते दोघंही आपल्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी बाहेर पडले. एका भावाचं नाव होतं कामदीना आणि दुसऱ्याचं नाव कायरी होतं. या दोघांमध्ये कामदीना अधिक साहसी होता. त्यानं आपली सरहद्द ओलांडून मोठ्या राज्याच्या प्रदेशात प्रवेश केला आणि स्वतःला गुलाम म्हणून विकून टाकले. त्या दिवसांमध्ये आफ्रिकेच्या मोठ्या राजाचे इतके प्रस्थ होते की त्याच्या क्रूरपणाबद्दल सौम्य शब्दात नाराजी प्रकट करण्यापलीकडे ब्रिटिश गव्हर्नर दुसरं काही करू शकत नव्हते. कामदीना हा फार हुशार आणि धूर्त होता. गुलाम म्हणून राजवाड्यात प्रवेश केल्यानंतर तो त्या मोठ्या राजाचा इतका आवडता झाला की जेवताना कामदीना त्याच्या उजव्या हाताला बसत असे आणि राजाला नको झालेल्या बायकांबरोबर तोच लग्न करत असे. अशा प्रकारे तो खूप शक्तिमान आणि संपत्तीवान झाला. पुढे तो राजाचा प्रधान बनला आणि राजाच्या गैरहजेरीत त्याच्या हाती सर्व सत्ता असे. तो राजाला आवडणाऱ्या सुंदर नर्तकी शोधून काढण्यात वस्ताद होता. त्यामुळे राजाची त्याच्यावर मर्जी होती. त्याचा धाकटा भाऊ कायरी याच्यात असली धमक नसल्यामुळे तो एका खेड्यात राहिला. गरीब असल्यामुळे त्यानं एकच बायको केली आणि शेती करू लागला. खूप कष्ट करत असल्यामुळे त्याला त्यातही यश मिळत असे आणि आपल्या बागेत उत्पन्न होणारे धान्य आणि इतर वस्तू विकून तो फायदा मिळत असे. आपल्या भावाच्या बडबडाटीची बातमी त्याला समजली होती. एकदा तर सँडर्सच्या हुकमाचा भंग करून मोठ्या राजाच्या प्रधानाची एक शृंगारलेली नौका नदीतून आपल्या गरीब भावासाठी अनेक भेटीच्या वस्तू घेऊन तिथे आली होती. सँडर्स त्यावेळी फिरतीवर होता. त्याला जेव्हा ही हकीकत समजली तेव्हा तो कायरीला भेटायला गेला. देवा, हे खरं आहे, कायरी म्हणाला. माझा भाऊ गुलाम आहे आणि त्यानं मीठ, धान्य, कपडे, शस्त्र भेट म्हणून मला पाठवली होती. पण कायरी, हे तर श्रीमंताचं घर दिसत नाही. तुझ्या अंगावर सुंदर वस्त्र नाहीत किंवा मीठ देऊन बऱ्याच बायकाही तू गोळ्या केलेल्या नाहीस. देवा, मी त्या सर्व वस्तू परत पाठवल्या. मी स्वतंत्र आहे आणि माझा भाऊ गुलाम असावा या कल्पनेनं मला अधिक दुःख होत आहे. मी शेतामध्ये काबाड कष्ट करत असलो तरी स्वतंत्र आहे आणि माझा भाऊ जरी राजाबरोबर राहत असला तरी तो गुलाम आहे. त्याला गुलामगिरीतून मोकळा करण्यासाठी मी माझे प्राण द्यायला तयार आहे. आपण एका मोठ्या राजाला संदेश पाठवला होता आणि त्याला आपल्या भावाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची किती किंमत द्यावी लागेल असं आपण विचारले होते, हेही त्यानं सँडर्सला सांगितले. कायरीचा तो संदेश पोचला तेव्हा मोठा राजा खुशीत होता. त्याने गंमत म्हणून कायरीला उलट निरोप पाठवला. जर तुला तुझ्या भावाला सोडायचं असेल तर तू मला 10,000 मटाको म्हणजे पितळेच्या काठ्या पाठवल्या पाहिजेस. 7 वर्ष कायरीनं आपल्या बागेमध्ये अतिशय कष्ट केले. रात्रंदिवस मेहनत करून त्याने 10,000 मटाको गोळा केले. एके दिवशी त्यानं ते सर्व नावेत भरले आणि मोठ्या राजाला भेटायला गेला. त्यावेळी राजा आणि त्याचा भाऊ एकत्र बसले होते. राजाला ते पाहून मोठी गंमत वाटली, पण कामदीनाला मात्र आपल्या भावाचा मूर्खपणा बघून राग आला. कामदीना आपल्या सुंदर झोपडीमध्ये बसला होता. त्याच्या हसऱ्या बायकांनी त्याला वेढा दिला होता आणि त्याचे गुलाम त्याची सेवा करत होते. तुझे हे मोटाको घेऊन चालता हो, तो रागानं आपल्या भावाला म्हणाला. कायरी, शेतामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या स्वतंत्र माणसापेक्षा राजाचा गुलाम होणं कितीतरी पटीने चांगलं आहे. कायरी आपल्या छोट्या बागेकडे परतला आणि त्याला दुःख झालं होतं. 3च आठवड्यांनी तो मोठा राजा मरण पावला आणि त्या राजाचं प्रेत बाहेर काढण्यापूर्वी तेथील चालीरीतीप्रमाणे त्यांनी राजाच्या आवडत्या गुलामाचे म्हणजे कामदीनाचे मुंडके तोडले, कारण राजा मेल्यानंतरही त्याची सेवा करायला कोणीतरी गुलामाची आवश्यकता होती. त्यानंतर मोठा राजाचा मुलगा गादीवर बसला आणि तोही काही दिवसांनी मरण पावला. सँडर्सला एक पत्र आले होते. ते अरेबिक भाषेत लिहिले होते. सँडर्सने ते उघडले. त्याचा मुख्य हेर अहमद यांना ते पाठवले होते. रुथ आजारी आहे असं त्यांनी पत्रात लिहिलं होतं. सँडर्स लागलीच तिला भेटायला निघाला. तो तिथे पोहोचला तेव्हा ती त्याला बरीच थकलेली आणि नाराज दिसली, पण ती आजारी नव्हती. तुम्ही आलात हे बरं झालं, ती म्हणाली. मी निराश झाले आणि आता इंग्लंडला परत जावं असं मला वाटतंय. एवढंच जर होते तर मी आलो नसतो तर बरं झालं असतं, सँडर्स म्हणाला. हे काही तुमचं बोलणं चांगलं नाही, ती हसून म्हणाली. चांगलं नाही? त्यानं आपल्या डोक्यावरील हॅट काढली आणि तो आपली मान पुढे करत म्हणाला. पहा,
तिने ते पाहिले. त्याच्या डोक्यावर टक्कल पडले होते. मी पाहू तरी काय? पांढरे केस, गंभीर सुरात सँडर्स म्हणाला. कपाळावर आठ्या चढवून ती म्हणाली, मला तर कुठे केसच दिसत नाहीत. जरा तुमची मान फिरवा पाहू. हा, या ठिकाणी काहीतरी पांढरे केस दिसत आहेत. ते काहीतरी नसून ते पांढरे केसच आहेत. माझ्या डोक्यावर जे थोडे केस होते तेही तुझ्या चिंतने पांढरे झालेत. तू या ठिकाणापासून दूर का नाही जात? तुला ठार करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांपासून तुझं रक्षण करण्यासाठी मला माझं आयुष्य खर्च करावं लागलं. धर्मप्रचारालाही सुसंस्कृतपणाचा पाया असावा लागतो, असं तुमचं म्हणणं आहे की काय? तिनं विचारलं. होय, सँडर्स म्हणाला. धर्म म्हणजे काय हे समजण्यासाठी ज्यांना शेकडो वर्ष लागतील अशा लोकांना ख्रिश्चन धर्माचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करणं ही त्या लोकांची आणि स्वतःची फसवणूक आहे, असं माझं मत आहे. तो तुझ्या बागेत काम करणारा माणूस, त्यालाही तू आपल्या धर्माची दीक्षा दिलीस ना? होय, तो माझ्या फार उपयोगी पडतो. निरनिराळ्या खेड्यात जाऊन तो येशूची प्रार्थना करतो. त्या माणसाचं नाव कोंबोलो असं होतं. सँडर्सने त्याला हाक मारली तेव्हा तो तुमान आणि जॅकेट घातलेला माणूस अदमीने त्याच्या समोर उभा राहिला. कोंबोलो, तू देवाचा माणूस आहेस असं मला सांगण्यात आलंय. तू बऱ्याच खेड्यात जातोस काय? होय, मी धर्माचा प्रचार करतो. तू नगोंबीच्या जंगलात जातोस का? सँडर्सने विचारलं. नाही देवा, अंगावर शहारे आणत कोंबोलो म्हणाला. का नाही जात? कारण त्या जंगलात बरीच भूत आणि सैतान आहेत. आणि देवा, ते तुला पण माहिती आहे. तू आकासावाच्या जंगलात गेलायस का? नाही देवा, तिथे तर मशिंबा आहे. रुथ त्यांचं बोलणं ऐकत होती. हा मशांबा कोण? तो रात्रीच्या वेळी अरण्यात चालणारा एक भयंकर मोठा हिरवा राक्षस आहे, सँडर्स गंभीरपणे म्हणाला. आणि कोंबोलोने त्यांनी माद हलवली. मामा, हे खरं आहे, कोंबोलो म्हणाला. मी स्वतः त्याला बघितलंय. हे ऐकून रुथला आश्चर्याचा धक्का बसला. ती म्हणाली, कोंबोला, तुला माहिती आहे ना हे सैतान, राक्षस वगैरे सर्व थोटांडे? सैतान म्हणजे सैतान, कोंबोलो म्हणाला. तुमच्या देशामध्ये एकच सैतान असेल. आमच्या देशात पुष्कळ आहेत. तुमच्या देशामध्ये जितक्या माशा आहेत तितक्या आमच्या देशात सैतान आहेत. सँडर्सनं त्याला खुणेनं जायला सांगितलं. नंतर तो तिला म्हणाला, तुझे आता काय म्हणणे आहे? तुम्ही माझ्या मार्गात अधिक अडचणी निर्माण करतात, ती रडकोंडीस येऊन म्हणाली. तुम्ही कोंबोलोच्या मनात शंका निर्माण केली. आधीच त्याच्यासारख्या अंधश्रद्धाळू माणसाला चांगल्या मार्गाकडे वळवताना किती कष्ट पडतात. पण ती हुंदके देत म्हणाली, तुम्ही काय करणार आहात हे मला माहीत आहे. मी इथून निघून जावे असं तुमचं म्हणणं आहे. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो, तुमचे केस पांढरे होतात, तुमचा वेळ फुकट जातो. पण लक्षात ठेवा, मी इथून मुळीच जाणार नाही. अशी रागवू नकोस. मी रागावलेले नाही. वाईट पण वाटून घेऊ नकोस. मला मुळीच वाईट वाटत नाही, ती म्हणाली. या कामाला मी लायक नाही हे मला माहीत आहे. मला हे काम करावे लागेल अशी कल्पना नव्हती. मी नर्स म्हणून इथे आली होती. मला एकटीलाच काम करावे लागेल असे जर माहीत असते तर मी आलीच नसते. मग तू परत जा, सँडर्स म्हणाला. मी कोणत्या तोंडाने परत जाऊ? मला इथे येऊन जवळजवळ वर्ष होऊन गेलं. तेवढ्या अवधीत एका माणसाला धर्माची दीक्षा दिली आणि तोही त्या हिरव्या सैतानावर विश्वास ठेवतो. सँडर्स, मी आता करू तरी काय? अरे देवा, सँडर्स गडबडीत होऊन म्हणाला आणि धावत त्यानं जाहीर गाठली. पुन्हा जेव्हा संध्याकाळी त्याने तिची भेट घेतली तेव्हा ती बरीच शांत झाली होती. तू हे स्टेशन तात्पुरतं दुसऱ्या कोणाला तरी स्वाधीन कर. वाटल्यास मी फादर्स वेल्सला बोलवतो, त्यानं सूचना केली. पण त्यामुळे माझी अधिक नाचक्की होईल. मी फादर्स वेल्सच्या हाती कोंबोलोखेरीज दुसरं काय देऊ? सँडर्स विचार करत म्हणाला. तू 3 महिने थांब. तू इथे आल्यापासून या भागात शांतता नव्हती, त्यामुळे तुला आपलं काम दाखवता आलं नाही. मला मात्र इथून उद्या निघून गेलं पाहिजे. सँडर्स तिथून ओचोरीला गेला. बोसांबोबरोबर थोडा वेळ हितगुज केले व नंतर तो आपल्या दुसऱ्या कामाला निघून गेला. बोसांबो रोज सकाळी आपलं कोर्ट भरवत असे. मात्र ज्या दिवशी कोर्टाचं काम करायला मनाई होती त्या दिवशी त्याची धर्माभिमानी बायको काम करू देत नसे. रमजान महिन्यामध्ये बोसांबो काम करत नसे. तो अरण्यात जाऊन उपवास करत असे, कारण त्या ठिकाणी अन्न पाण्याचा तो चोरून भरपूर साठा ठेवत असे. आपल्या बायकोच्या भावना दुखवण्याची त्याची इच्छा नव्हती, त्यामुळे तो तिच्या नजरेआड भरपूर खाऊन पिऊन उपवास करत असे. सँडर्सची भेट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी बोसांबो सँडर्सने त्याला भेट दिलेल्या खुर्चीवर न्याय करण्यासाठी बसला. बोसांबो, तू माझा योग्य न्याय करावा म्हणून मी तुला मीठ आणलाय, एक बाहेरच्या खेड्यातील तरुण म्हणाला. तू माझा भाचा आहेस. बोल, तुझं काय काम आहे? देवा, मला 2 बायका आहेत. एक, मी 3 चित्त्याची कातडं देऊन तिच्या बापाकडून विकत घेतली आहे.
दुसरी मला आकासावाच्या लढाईत फुकट मिळाली. आता मी विकत घेतलेल्या बायकोचा एक प्रियकर आहे, त्यामुळे मला माझ्या लोकांसमोर मान खाली घालावी लागते. पूर्वीचे दिवस असते तर मी तिला ठार केले असते, पण आता ती आणि इतर स्त्रिया मी मार दिला तरी खुशाल असतात आणि आपल्याच मनाप्रमाणे करतात. त्या बाईला माझ्यासमोर आण, बोसांबो म्हणाला. त्या तरुणानं त्या बाईला फरफटत ओढत बोसांबो समोर उभं केलं व निर्लज्जपणे ती हसतच होती. बाई, सँडीच्या आणि माझ्या हुकमाप्रमाणे तुला कोणी ठार मारणार नाही हे जरी खरं असलं तरी मी तुला स्वप्नाच्या जंगलमध्ये तयार केलेल्या तुरुंगात ठेवणार आहे. तिथे रोज रात्री तुला सैतान भेटायला येईल. बाई घाबरून म्हणाली, अ देवा, मला भीती वाटते. ठीक आहे, मग तुला कोसुमकुसू येथे देवाच्या बाईकडे नेलं पाहिजे. ती सांगेल त्याप्रमाणे केलं पाहिजे. आपण नवीन देवाची जादू शिकण्यासाठी आलो आहोत असं तू तिला सांग, आणि ती सांगेल तेव्हा तुझे डोळे बंद कर आणि आमेन म्हण. देवा, मी तसं करीन. दुसरी केस दोघा शेजाऱ्यांची होती. एकाच्या शेळीला होणारे कोकरू त्यानं प्रथम दुसऱ्याला देऊ केले, नंतर तो ते नाकारत होता. बोसांबो म्हणाला, ही तुमची गंभीर भानगड आहे. तुम्ही शेळीला कोकरू होईपर्यंत दोघेही कोसुमकुसू येथील देवाच्या बाईजवळ राहिले पाहिजे. शेळीला कोकरू झाले की मी तुम्हाला बोलवणे पाठवीन, नंतर तुमचा न्याय करीन. त्याच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला किंवा पुरुषाला तो शिक्षा किंवा देवाच्या बाईजवळ जाणे यापैकी एक गोष्ट पसंत करायला सांगत होता. काही लोक शिक्षा भोगण्याची तयारी दाखवत त्यांना तो फटक्यांची शिक्षा देत. ते 2 फटके बसतात रूजच्या मिशनकडे धाव घेत. बरेच दिवस स्त्री पुरुष तिथे गेलेत असे पाहून त्यानं काही म्हातारी माणसं गोळा केली आणि त्यांनाही जबरदस्तीने कोसुमकुसू येथे पाठवून दिले. सँडर्स 2 महिने सरकारी वसुली करण्यात घडला होता. एके दिवशी त्याला आठवण झाली. त्यानं मिशनला भेट दिली. तो किनाऱ्यावर उतरला तेव्हा साशंक होता, पण रूथनं त्याला दुरून पाहताच ती धावत पुढे झाली आणि ती अतिशय आनंदात होती. तिनं धर्माचा स्वीकार करण्यासाठी लोक आपल्याकडे कशी धाव घेत आहेत हे त्याला सांगितले. फारच चांगले झाले. आता तुला फादर वेल्स यांच्या हाती. आता मी माझं मिशन कोणाच्या ताब्यात देणार नाही, ती निश्चयी स्वरात म्हणाली. सँडर्सनं तिची नजर चुकवून डोक्यावर हात मारून घेतला. आकासावा प्रदेशाच्या उत्तरेला आणि इलिसी नदीच्या डाव्या तीरावर उंच गवताचे एक प्रचंड अरण्य आहे. या अरण्यामध्ये पाणहत्ती विश्रांतीसाठी आणि क्रीडेसाठी मोठ्या प्रमाणात आढळतात. तेथे रानटी रेडे स्नानासाठी आणि गवत खाण्यासाठी जात असतात. हे जंगल चांगले 10 मैल लांबी रुंदीचे आहे. या उंच वाढलेल्या गवतामधून नदीचे छोटे छोटे प्रवाह वाहतात व त्या जंगलात असलेल्या एका बेटावर जाण्याचा मार्ग फक्त थोड्याच आकासावांना माहीत होता आणि ते त्याबद्दल गुप्तता बाळगत. त्या बेटाचे रहस्य फक्त एकाच कुटुंबातील आणि तेही त्या कुटुंबातील पुरुष मंडळींना माहिती होते. अशी हकीकत सांगण्यात येते की त्या घराण्यातील एका स्त्रीला त्या बेटावर नावेनं जाण्याचा मार्ग माहीत झाला व तिनं सहज बोलताना ती हकीकत पुरुषांना सांगितली. त्याबरोबर त्या बाईला तिच्या भावांनीच नदीत बुडवून ठार केले. अर्थातच सँडर्स त्या प्रदेशात जाण्यापूर्वीची ती हकीकत होती. खरे म्हटले तर त्या बेटाचे रहस्य फार महत्त्वाचे नव्हते. त्या दलदलीच्या प्रदेशात असलेल्या छोट्या बेटाजवळ विपुल प्रमाणात चांगले मासे मिळत. त्यामुळे तेथे जाण्याचा मार्ग माहीत असलेल्या कुटुंबाला आपले पोट चांगले भरता येत असे. पण सँडर्सला त्या प्रदेशाचे निराळ्या दृष्टीने महत्त्व वाटत होते. त्या दलदलीच्या प्रदेशामुळे आकासावा आणि इसिसी प्रांतातील लोकांना एकमेकावर चोरटे हल्ले करता येत नव्हते. त्या दलदलीच्या प्रदेशाजवळ एक आकासावाचे खेडे होते. त्या खेड्याच्या वृत्तप्रमुखाचे नाव लिकिलिवी असे होते आणि त्याने एका इसिसी तरुणीबरोबर लग्न केले होते. लिकिलिवी केवळ त्या खेड्याचा प्रमुखच नव्हता, तर त्याच्याच कुटुंबात ते दलदलीचे रहस्य होते. पण तो अतिशय म्हातारा होता. सर्व आफ्रिकेमध्ये भाले तयार करण्याबद्दल नगोबे लोकांची प्रसिद्धी आहे, पण आकासावाच्या लिकिलिवीचीही भाले तयार करण्याबद्दल ख्याती होती. तो इतका प्रसिद्ध होता की दूरदूरचे शिकारी त्याच्याकडून शस्त्र विकत घेण्यासाठी येत असत. त्याचा बाप आणि त्याच्या बापाचाही बाप भालेच तयार करत असत. लिकिलिवी आणि त्याचे दोन्ही मुलगे फार जलद भाले तयार करत, त्यामुळे ते खूप श्रीमंत आणि शक्तिमान होते. पण लिकिलिवीची तरुण बायको त्याचा अतिशय द्वेष करीत असे. एकदा तिनं पळ काढला होता, पण तिला पकडून आणण्यात आले आणि तिला मार देण्यात आला. त्यामुळे ती आपल्या म्हाताऱ्या नवऱ्याचा द्वेष करू लागली होती. नवरा कधी मरेल आणि त्याच्या बंधनातून आपली कधी सुटका होईल याची ती वाट बघत होती. पण लिकिलिवी मरण्याची काही चिन्ह नव्हती. शेवटी तिनं तो म्हातारा भाले करण्यात घडलाय असं पाहून एके दिवशी काचेची बारीक पूड करून त्याच्या अन्नात मिसळवली.
त्या रात्री लिकीलिवी तोंड वेडेवाकडे करू लागताच तिनं तो मरणार या समजुतीनं त्यातल्या चालीरीतीप्रमाणे सर्वांगाला माती चोळून झोपडीच्या दारात बसून रडायला सुरुवात केली. पण म्हातारा मेला नाही. कित्येक आठवड्यांनी तो बरा झाला. त्याला आपल्या बायकोचा संशय आला नव्हता, पण ती तो मेला म्हणून आवळी रडली होती. त्या अपराधाबद्दल त्यानं तो बरा होताच तिला काठीनं झोडपलं होतं. त्यानंतर तो म्हातारा आपल्या 2 मुलांसह आपल्या गुप्त बेटावर जायला निघाला. दर महिन्याला त्याची एक फेरी होत असे, पण तो आजारी पडल्यामुळे या खेपेला उशीर झाला. मसीबाला ती गोष्ट समजली. तिनं ती गोष्ट सहज शेजारणीला सांगितली. तसे करण्यात तिनं गुन्हा केला होता. त्यामुळे तिला पुन्हा जाहीररित्या फटके द्यायचे लिकीलिवीने ठरवले. एके दिवशी संध्याकाळी म्हाताऱ्याच्या दोन्ही मुलांनी मसीबाचे दोन्ही हात पकडले आणि लिकीलिवीने आपल्या हातीत चाबूक घेतला. त्यानं चाबूक उगारला. तो सँडर्सनं तिथे प्रवेश केला आणि त्याबरोबर म्हातारा घाबरला. सँडर्स ही माझी बायको आहे आणि तिने फार मोठा गुन्हा केलाय, लिकीलिवी म्हणाला. सँडर्सने तिला सोडून देण्याचा हुकूम केला. तो म्हणाला, जेव्हा मी एखाद्याची प्रमुख म्हणून नेमणूक करतो तेव्हा त्यांना आपल्या चांगल्या वर्तनानं इतरांना धडा घालून द्यावा अशी माझी इच्छा असते. तू खरोखर प्रमुख बनण्याच्या लायकीचा नाहीस. देवा, तू जर मला माझ्या गादीवरून काढून टाकलेस तर मला लाजेनं मरण येईल. ही तुझी बायको आहे. तिला जर तू अपाय केलास तर मला जसे करावे लागेल आणि तुलाही फटके मारावे लागतील. मसीबा हा तुझा नवरा आहे. तो म्हातारा आहे आणि लवकरच मरेल. तो मरावा अशी मी देवाची प्रार्थना करत आहे, ती म्हणाली. सँडर्सने तिच्याकडे रोखून बघितले. पण तो जिवंत असेपर्यंत तू त्याच्याबरोबर चांगल्या प्रकारे वागले पाहिजेस. त्याच्या अन्नात काचा मिसळता कामा नये. मसीबा अतिशय घाबरून म्हणाली, देवा, तुला सर्व काही समजते. सँडर्सने तिथे जमलेल्या लोकांना त्यांच्या झोपड्याकडे जायला सांगितले आणि तो म्हणाला, तुझ्या त्या बेटाचे सर्व रहस्य मी नाहीसे करून टाकीन. मी माझे शिपाई आणून सर्व गवत कापून टाकतो. त्या धमकीने लिकीलिवी घाबरला, कारण त्या रहस्यावरच त्याचा मोठेपणा अवलंबून होता. जाहिरेतून पुढे प्रवास करताना तिथल्या लोकांच्या खुळ्या समजुतीचे सँडर्सला हसू येत होते. तेथून तो एका नगुंबी खेड्यात गेला. तिथल्या प्रमुखानं त्याला अर्ज केला होता. नगोंबी लोकांचे एक वैशिष्ट्य होते. ती सर्व जमात नदीच्या काठावर राहत होती. पण चमत्कार असा की त्या लोकांना मुळीच पोहता येत नसे. पण तसे असतानाही ते मासे पकडण्यात कुशल होते. ज्या खेड्यात सँडर्स गेला होता त्याचं नाव उलू असे होते आणि गेल्या 4-5 वर्षात तेथील 20 हुशार माणसं बुडून मेली होती. अगदी अलीकडेच 3 माणसं नदीत नाहीशी झाली होती. सँडर्स तिथे गेल्यानंतर तिथल्या प्रमुखानं ते तिघेही आपले कुशल कारागीर होते असे सांगितले. आमच्यावर आता उपास मारायची वेळ आली आहे. पूर्वी आम्ही भाले देऊन भरपूर मीठ मिळवत होतो, पण आता लिकीलिवी भाले स्वस्तात विकतो, त्यामुळे लोक त्याच्याकडे जातात. असल्या गोष्टी होतात जगभर. प्रत्येक धंद्यात चढाओढ असतेच. त्यानं सर्व गाव गोळा केलं आणि त्या सर्वांनी पोहायला शिकवणं किती आवश्यक आहे त्यांना समजून दिलं. तो म्हणाला, तुमची 20 हुशार माणसं केवळ पोहता येत नाही म्हणून नाहीशी झाली आहेत, आणि तरीसुद्धा तुम्ही धडा शिकू नये याचं मला आश्चर्य वाटतं. एक तर तुम्ही मुळीच नदीवर जाऊ नका, नाहीतर ओचोरी आकाशावाप्रमाणे पाण्यावर चालायला शिका. लिकीलिवीला आपल्या बायकोचा राग आला होता. तिच्यामुळे त्याला आपल्या लोकांसमोर मान खाली घालावी लागली होती. एवढंच नव्हे तर सँडीने गवताचे रान कापून टाकण्याची त्याला धमकी दिली होती. सँडीला काही काळंबेरं दिसणार नाही अशा प्रकारे तिला ठार करावं असा तो विचार करत होता. मसीबाला त्या दिवसापासून एक स्वतंत्र झोपडी मिळाली होती आणि ती आनंदात राहत होती, कारण आता तिला मार मिळत नव्हता. एके दिवशी लिकीलिवी हसत तिच्या झोपडीत शिरला तेव्हा ती घाबरली. मसीबा, तू अशी झोपडीतच बसून राहिली तर तुझी प्रकृती बिघडेल असं मला वाटतं. मी तुला आतापर्यंत वाईट प्रकारे वागवलं याबद्दल वाईट वाटतंय. तू उद्यापासून आपली छोटी नाव घेऊन मासे धरायला जात जा. त्या दिवसापासून मसीबा मासे धरू लागली. लहानपणापासून तिला मासे पकडण्याची हौस होती. ती चांगले मासे पकडत होती आणि तिचा नवराही ते बघून खुश झाला. एके रात्री तो तिला म्हणाला, तू यापुढे सहसा इतर कोणीही पकडू शकणार नाही तसे मोठे मासे पकडले पाहिजेत. पण हे एवढे मोठे मासे मिळतात कुठे ते मला माहीत नाही. तो आपल्या दाढीवरून हात फिरत म्हणाला, मला ते माहीत आहे. ते मासे दलदलीच्या प्रदेशात रात्रीच्या वेळी मिळतात. तू उंच गवतातून तिथे गेले पाहिजेस आणि ते मासे पकडले पाहिजेत. जर तू तसं केले नाही तर मी तुला मार देईन मग. त्या रात्री तिच्या छोट्या होडीत तिच्यापुरते अन्न पाणी देण्यात आले आणि लिकीलिवीने तिला गवतातून जाणारा पाण्याचा प्रवाह दाखवला. ती अरुंद पाण्याच्या प्रवाहातून होडे वलवत मोठे मासे पकडायला दलदलीच्या प्रदेशातून त्या रहस्यमय बेटावर निघाली.
आजूबाजूला तिला प्रचंड पाणहत्ती चिखलात बसलेले दिसले. अखेरीस तिला नवऱ्यानं सांगितलेली जागा सापडली. तिनं आपली होडी उभी केली आणि मासे पकडण्यासाठी पाण्यात गळ सोडले. पण त्याच वेळी बाजूला वाढलेल्या उंच गवतातून कोणीतरी तिच्या होडीमध्ये शिरले आणि ओरडू नये म्हणून तिचा गळा दाबला. जर तू आवाज करशील तर मी तुला ठार करीन, तो माणूस म्हणाला. आणि तिनं आपल्या मोठ्या सावत्र मुलाचा आवाज ओळखला. त्यानंतर तो झपाट्यानं ती होडी वल्लवू लागला. आजूबाजूचे गवत इतके उंच आणि दाट होते की तिला पाण्याचा प्रवाह दिसत नव्हता. दोन्ही बाजूचे गवत तिच्या शरीराला घासत होते. पण तिच्या सावत्र मुलाला पाण्याच्या प्रवाहाची माहिती असल्यामुळे तो नाव झपाट्याने वलवत होता. ती एका प्रमुखाची बायको असल्यामुळे तिनं आपल्या कमरेभोवती गवत बांधले होते. त्या गवतात तिनं एक तीक्ष्ण धारेचा सुरा लपवला होता. माशाची शिकार करण्यासाठी तिने तो सुरा जवळ बाळगला होता. तिनं त्याच्या पाठीवर हात ठेवला. मला स्पर्श करू नको, सावत्र मुलगा रागाने म्हणाला. मला अंधाराची भीती वाटते, ती म्हणाली. पण हातानं ती त्याच्या बरगड्यात चाचपीत होती. तिनं 2 फासळ्यामधील जागेत तो तीक्ष्ण सुरा खुपसताच तो तात्काळ मरण पावला. तो एका बाजूला कलंडताच तिनं नाव उलटू नये म्हणून दुसऱ्या बाजूला आपलं सर्व वजन टाकलं आणि त्यामुळे तिचा तो सावत्र मुलगा अलगद पाण्याच्या प्रवाहात पडला. तो पुन्हा वर येतो की काय पाहण्यासाठी ती आपला सुरा हातात घेऊन काही वेळ थांबली. तो पुन्हा वर आला नाही तेव्हा तिनं आपली नाव मागे वळवली. तिनं जाताना तो मार्ग बरोबर पाहून ठेवला असल्यामुळे त्या दलदलीच्या प्रदेशातून बाहेर पडून तिला नदी गाठता आली. पण आता जाणार कुठे हा प्रश्न तिच्या पुढे उभा होता. नवऱ्याकडे परत जाण्याचा प्रश्न नव्हता, कारण त्यानं आपल्या मोठ्या मुलाकरवी तिला ठार करण्याचा प्रयत्न केला होता. तिनं आपली नाव विरुद्ध दिशेला वळवली आणि वाट फुटेल तिथे जायचं असं तिनं ठरवलं. पण ती स्त्री होती आणि तिला आता वल्ल मारण्याची शक्ती तिच्यात नव्हती. त्याच वेळी अचानक तिच्या नावेवर प्रकाशाचा प्रखर झोत पडला. तो जाहिरेवरील सर्च लाईट होता. सँडर्स डेकवर उभा होता. त्यानं ती नाव बघितली आणि अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असलेल्या त्या स्त्रीला जेव्हा जाहिरेवर घेण्यात आले तेव्हा सँडर्सने तिला ओळखले. आपल्या बेटाचं रहस्य कधीच कोणाला समजणार नाही अशी लिकिलिवीची खात्री होती. तो आपल्या धाकट्या मुलाला म्हणाला, मसिबा मेली आणि ती तर फार दुष्ट आणि ताकदवार असल्यामुळे तिनं तुझा भाऊ ओकारी यालाही मारलं. मसिबा आणि आपला मुलगा दलदलीच्या प्रदेशात एकमेकांबरोबर झटापट करताना पाण्यात बुडाले असणार अशी त्या म्हाताऱ्याची खात्री होती. खेड्यातील लोकांनी त्याबद्दल चौकशी केली नाही, कारण तसले प्रकार जंगलात नेहमी घडत असतात. लिकिलिवीला आणखीन 2 मुलगे होते. त्यांना आणि आपल्या दोघा चुलत भावांना बरोबर घेऊन तो कामगिरीवर निघाला. 3 रात्र त्यांनी नदी काठावर दबा धरून बसण्यास घालवल्यानंतर 4थ्या दिवशी नावेत बसून मासे धरण्यासाठी बाहेर पडलेले 2 नगुंबी त्यांना दिसले. लिकिलिवीनं आपल्या 2 नावांच्या कचाट्यात त्यांना पकडलं आणि तो म्हणाला, तुम्ही जर आमच्याबरोबर आला नाही तर तुम्हाला ठार करण्यात येईल. आम्ही तुमच्याबरोबर येतो. त्या दोघांना लिकिलिवीनं आपल्या नावेत बसवलं. नंतर त्यांची नाव उपडी करून ते त्या दोघा कैद्यांना घेऊन दलदलीच्या प्रदेशाकडे निघाले. दुरूनच त्या कैद्यांना घणाच्या घावाचा आवाज आणि जळक्या लाकडांचा आवाज आला. त्या बेटावर 2 मोठ्या झोपड्या होत्या. त्या झोपड्यांमध्ये कित्येक मजबूत खांब उभे केले होते. त्यापैकी प्रत्येक खांबाला एक लांब साखळदंड बांधण्यात आला होता आणि त्या साखळदंडाचे दुसरे टोक कैद्याच्या पायात अडकवले होते. साखळदंड लांब असल्यामुळे कैद्याला काम करता येत होते आणि झोपताही येत होते. तेथे एकंदर 12 नकुंबी कैदे होते. ते सर्व रात्रंदिवस कष्ट करून लिकिलिवीसाठी भाले तयार करत होते. ते सर्व नदीत बुडाले अशी त्या लोकांची समजूत होती. या ठिकाणी तुम्हाला राहावे लागेल, लिकिलिवी त्या 2 नवीन कैद्यांना म्हणाला. जर तुम्ही काम केले तर तुम्हाला खायला मिळेल आणि नाहीतर मार मिळेल. बरं. लिकिलिवीला त्यांचा आवाज जरा वेगळाच वाटला. तो आपल्या चुलत भावांना म्हणाला, या दोघांच्याही पायात साखळदंड अडकवा. पण तो कैदी उभा राहिला आणि त्याच्या हातात पिस्तूल होते. लिकिलिवीने ते पाहताच त्याच्याकडे रोखून बघितले आणि तो म्हणाला, तू सँडीचा हेर आहेस. माझ्या या गुप्त कारखान्याची जर तू सँडीला माहिती दिली नाहीस तर मी तुला खूप हस्तिदंत आणि इतर मौल्यवान वस्तू देईन. तो नगुंबी मोठ्याने हसून म्हणाला, मला तसं करता येणार नाही. लिकिलिवीला तो आवाज ओळखीचा वाटला. त्यानं घाबरून बघितलं. नगोंबीच्या बेमालूम वेषांतरात खुद्द सँडीस त्यांच्या समोर उभा होता.